Hello, I'm Tanu and you're watching Ingwa News. Chief Minister Pramod Sawant has highlighted the significant progress made in the dialysis service across Goa over the past 3 decades. Recalling the late 1990s, the CM noted that dialysis facilities were once limited to just few centers, including Goa Medical College and district hospitals. Today, he emphasized that situation has transformed dramatically, with dialysis centers now available in almost every primary health centers, along with expanded access in the private healthcare sector, marking a major boost to patient care and accessibility in the state. Anyhow, good morning, doctors. Good morning. वर्ल्ड होमिओपॅथिक डे 2026 आयच्या खाशेल्या कार्यक्रमाक गोवा होमिओपॅथिक कावन्सिल अँड कामाक्षी देवी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कंबायनली तुम्ही जो हांगा कार्यक्रम ऑर्गनायज केला त्या खातीर सगळ्यात पयली तुमचे आमच्याच इन्स्टिट्यूशनान हांव स्वागत करता. ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात आमचे चेअरमॅन ऑफ द गोवा होमिओपॅथिक कावन्सिल डॉक्टर बिपीन सालकर, व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ मायन, ज्या वेळार कावन्सिल सुरू करण्यापासून आम्ही दोघूय एकत्र आसा. It is I think it is in the year of 1999 the journey had started, and in 2003 the council had formed, and it is a combined council. Goa Ayurvedic and Homeopathic Council एकत्र आशिल्ले, म्हणजे जर्नी स्टार्ट जाल्ली आमची 1999तल्यान की गोंयांत कावन्सिल एस्टाब्लीश जावचें. तेन्नाच्यान हांव आनी डॉक्टर बिपीन बरोबर आसा. गोंयांतल्या होमिओपॅथीक ग्रो जावपा खातीर ताजो खूब व्हडलो हात आसा, त्या खातीर नेटान ताच्या खातीर कार्य करता. डॉक्टर आमचे होमिओपॅथिक कॉलेजची प्रिन्सिपल डॉक्टर शिरवईकर, शी इज ऑल्सो जॉईन आफ्टरवर्ड्स, म्हणजे थोड्या वर्सांनी ती बी आमच्या कावन्सिला खातीर मेंबर जाल्ली तेन्ना कंबायन कावन्सिलाचे उपरांत. तिजोय बी बींग होमिओपॅथीक कॉलेज प्रिन्सिपल, शी हॅज ऑल्सो लॉट मेनी वर्क फॉर द होमिओपॅथी. डॉक्टर कानेकर, ताज्या उपरांत आमचे प्रिन्सिपल आनी बाकीचे व्यासपीठाचेर आशिल्ले मानेस समोर आशिल्ले म्हणजे मोगाळ डॉक्टर्स भयणी आनी भावानो. खरें म्हणल्यार पयल्यात पयली होमिओपॅथीक डे काल जालो आनी आज आमी सेलेब्रेट करता. हांव तुमकां सगळ्या जाणांक म्हणजे होमिओपॅथीक डे इन द मेमरी ऑफ डॉक्टर सॅम्युअल हेमिनमन हाच्या निमित्तान तुमकां खूब खूब शुभेच्छा दिता. आनी ह्या होमिओपॅथीक डेच्या निमित्तान दर वर्सा होमिओपॅथीक कावन्सिल आनी गोवा होमिओपॅथीक कॉलेज हे मेळून सगळे जाण तुमी जो फंक्शन सेलेब्रेट करता ताज्या खातीर तुमच्या सगळ्यांचे पयल्यात पयली खूब खूब अभिनंदन. आमी म्हणटा दिस इज एन होमिओपॅथीक हे तशें पळोवंक वचत जाल्यार आयुश सिस्टमीची एक मेडिकल सिस्टम आसा विच एन आयुर्वेदा, सिद्धा, युनानी अँड होमिओपॅथी. डे बाय डे 2014च्या उपरांत ही पुराय आयुश सिस्टम आमच्या देशात ग्रो जायत आसा. आणि हे कित्याक शक्य जालें? इट इज ओन्ली अँड ओन्ली बिकॉज ऑफ आवर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. तांच्यांनी सेंट्रलाक सेपरेटली आयुश मिनिस्ट्री जेन्ना फॉर्म केली त्याच्या वेळारच्यानूच आयुश डिपार्टमेंट हे डिफरंटली ग्रो जावपाक लागले. अदरवायज आमकां एट द गव्हर्मेंट ऑफ इंडिया लेवलाचेर पळयता आसतनाच इट इज एन अल्टरनेटीव सिस्टम ऑफ मेडिसिन्स म्हणून पळयताले. नाव इट इज नॉट अ अल्टरनेटीव सिस्टम ऑफ मेडिसिन्स, इट इज एन होलिस्टीक अँड इंटिग्रेटेड सिस्टम ऑफ मेडिसिन्स म्हणून हाच्या कडेन पळयलें वता. and this is an holistic approach towards the health care. हांव डॉक्टर दिनकर हांचोय बी खूब खूब अभिनंदन करता बिकॉज लास्ट शेअर प्रॅक्टीस फॉर सो मेनी इयर्स आनी गोंयांत होमिओपॅथी प्रमोट करपाक तांचोय बी, कारण प्युअरली होमिओपॅथीक प्रॅक्टीस 30 वर्सां पयलीं करपी डॉक्टर्स खूब कमी आशिल्ले आनी ताच्या खातीर तांच्या कडेन पेशंट कितल्या पद्दतीन येतले हाचो तुमी विचार करात. आनी तेन्ना तर होमिओपॅथी लोकांक खबरूच नाशिल्ली. बट त्याच्या वेळार सुद्दां ते प्युअरली डॉक्टर बिपीन आसूं किंवा डॉक्टर दिनकर आसूं ही प्युअरली होमिओपॅथीक प्रॅक्टीस करताले. आमी पळयता की इंडिविज्युअलायज ट्रिटमेंट दिता आसतना इट इज अ मिनिमल सायड इफेक्ट आनी हेल्थ केअर इकोसिस्टम बिल्ड करप आमकां सातत्यान गरजेचें आसा. आमी खुबशीं जाणां इन गव्हर्मेंट सर्विसीस आसा, मागीर ते हेल्थ स्कूल हेल्थ आसूं, NHM आसूं किंवा आनी चडशीं जाणां बाकीची आमी प्रायवेट प्रॅक्टीसूय करता. पण आमी वेगळी आयडेंटिटी आमची क्रिएट करप ही गरजेची आसा. इट इज नॉट जस्ट रुटीन. आमच्या कडेन कोण तरी पळयता आसतना एखादो होमिओपॅथीक डॉक्टरच म्हणून पळयलो म्हणून जावचो ना, बट ह्या सॅक्टरांत सुद्दां वेगळी आयडेंटिटी जेन्ना आमी क्रिएट करतले तेन्नाच आमच्या कडेन पळोवपाचो दृश्टिकोन हो बदलतलो. आनी वेन इट इज कम्स टू द सस्टेनेबल प्रिवेंटीव पाथवे फॉर द वेलनेस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल आमी प्ले करपाक शकता. आणि म्हणून तर आज आम्ही पळयता की प्रिव्हेंटीव हेल्थ केअरचेर फोकस करप
ही काळाची गरज आसा. डे बाय डे लायफ सिस्टम जशी बदलत आसा तशे डिजिजीस खूब मोठ्या प्रमाणात वाडत आसा. म्हज्या रुटीन स्पिचींतल्यान हांव एक गजाल मुद्दामून मेन्शन करता, कदाचित तुमकां थोड्या जाणांक खबर आसची ना. आमच्या डायलिसीस युनिट हो फक्त गोवा मेडिकल कॉलेजींत आशिल्लो 30 वर्सां पयलीं. वेन आय हॅड स्टार्टेड माय प्रॅक्टीस इन द इयर ऑफ 1998, दॅट टायम ऑल्सो हार्डली 3 जाग्याचेर आशिल्ले. वन इज इन गोवा मेडिकल कॉलेज, वन इन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साऊथ एंड वन इन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नॉर्थ. ताज्या पलीकडे डायलिसीस युनिट नाशिल्ले. म्हणजे हाचोच अर्थ डायलिसीसचे पेशंट नाशिल्ले, बरोबर आहा, म्हणून तर कमी आशिल्ले. बट 30 वर्साच्या उपरांत आज जर आमी पळयत जाल्यार ईच अँड एवरी PHC इज हॅविंग द डायलिसीस सेंटर. नॉट ओनली एट द PHC लेवल, but in the private sector is also there is a dialysis center is there. लोक कितें करता, मातशें कितें जालें चल डायलिसीस सुरू कर म्हणटा, बट प्रिव्हेंटीव हेल्थ केअरचेर आमी कितले जाण भर दिता.